राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एक मोठी बातमी समोर आलेली आहे। ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबतची ही बातमी आहे। प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा होत्या। मुळात त्यांनी राजीनामा दिला असं सुद्धा ज्या त्या चर्चा ज्या त्या गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये सुरू होत्या। मात्र अखेरीस आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक जी आहे ती पार पडली। या बैठकीमध्ये सर्वानुमते सर्व जे सदस्य आमदार असतील हे जे उपस्थित होते या सर्वानुमते शशिकांत शिंदे यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याची मागणी जी ती झाली आणि त्यांनी सर्वानुमते मान्यता सुद्धा जी ती शशिकांत शिंदे यांच्या नावाला मिळाली। त्यामुळे मागील 7 वर्षांपासून पाहायला गेलं तर जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अगोदरची राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षातील फुटीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते। ते 7 वर्षांपासून ते संपूर्ण राज्याची धुरा प्रदेशाध्यक्ष म्हणून सांभाळत होते। मात्र आता साधारणतः पाहायला गेलं तर शशिकांत शिंदे यांच्या यांना निवड जी आहे ती करण्यात आलेली। त्यामुळे जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर पुढील प्रदेशाध्यक्ष कोण होणार अशा चर्चा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सुरू होत्या, संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये सुरू होत्या। आणि आता पाहायला गेलं तर शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा जी आहे ती सध्या पाहायला मिळत आहे। एकंदरीत शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण ज्या प्रकारे आपण पाहतोय की एकंदरीत संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींकडून असेल त्यांच्या नावाला पसंती जी आहे ती देण्यात आलेली आहे। खरं तर पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाची चर्चा ही सुरू होती। नेमकी ही बदल झाले तर नेमका कोण प्रदेशाध्यक्ष होणार अशा सुद्धा चर्चा होत्या। याशिवाय एक कार्यक्रम सुद्धा मागील काळामध्ये पार पडला होता। त्या कार्यक्रमामध्ये स्वतः जयंत पाटील यांनी या पदावरून आता मुक्त करावं अशी सुद्धा मागणी जी ती केली होती किंवा त्या संदर्भातलं भाष्य सुद्धा जे आहे ते त्यांनी केलं होतं। त्यामुळे आगामी काळामध्ये जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का अशा चर्चा रंगल्या होत्या। मात्र आज आपण पाहायला गेलं तर आज एकंदरीत साधारणतः जी बैठक जी आहे ती पार पडली आणि या बैठकीमध्ये शशिकांत शिंदे यांच्या नावाची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली। त्यामुळे नवे प्रदेशाध्यक्ष हे शशिकांत शिंदे असणार आहेत। आता नेमकं आपण शशिकांत शिंदे कोण आहेत हे जाणून घेणार आहोत। शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत। ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात। त्यांच्या साधारणतः लहान वयातच समाजकारण आणि राजकारणात ते सक्रिय झाले। 1999 साली शशिकांत शिंदे यांनी प्रथम जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 12,000 मतांच्या फरकाने ते विजयी झाले होते। त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहिले। 2009 ते 2014 या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले। या निवडणुकीत त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता। शिंदे हे 2 पंचवार्षिक जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले असून त्यानंतर 2 पंचवार्षिक कालावधीसाठी कोरेगावचे आमदारही होते। मात्र 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव महेश शिंदे यांनी केला। त्यानंतर शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजपा महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। यानंतर विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदे विरोधात त्यांचा पराभव झाला होता। सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषद आमदार आणि शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत। आता साधारणतः पाहायला गेलं तर त्यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड जी आहे ती झालेली आहे। पवारांचे निष्ठावान नेते अशी सुद्धा शशिकांत शिंदे यांची ओळख आहे। साधारणतः शशिकांत शिंदे कोण आहेत हे आपण जाणून घेतलेलं आहे। मात्र आज साधारणतः चर्चा होती सकाळपासून की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कोण असणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला गेलं तर नाव शशिकांत शिंदे यांचं समोर येत होतं। त्या संदर्भातला चर्चासुद्धा होत होती। मात्र शिक्कामोर्तब हा त्यांच्या नावावरती झाला नव्हता आणि आज जर पाहायला गेलं तर शरद पवार यांनी कुठेतरी भाकरी फिरवली अशी सुद्धा चर्चा जी आहे ती संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे। त्यानुसार शशिकांत शिंदे हे आजच्या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या बाजूला बसले होते। त्यामुळे निश्चितच अशी चर्चा होती की शशिकांत शिंदे यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष असतील अशी चर्चा सुद्धा होती आणि अखेर त्यांच्या नावावरती आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत, महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत। या संपूर्ण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शशिकांत शिंदे यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी असणार आहे, त्यांच्यावरती मोठं आव्हान असणार आहे। आता हे आव्हान आणि या जबाबदारी कशाप्रकारे पेलणार, कशाप्रकारे या स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यासोबतच महापालिकेच्या निवडणुका असतील यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला कशाप्रकारे सर्वाधिक विजय आणि सर्वाधिक यश मिळवून देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।